आता आवाज येतोय ना बरोबर? सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. साधी मांडी किंवा सुखासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवा हात गुडघ्यावर आहे. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तनं. उजव्या नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. डावा हात गुडघ्यावर. यथाशक्ती 10 आवर्तनं झाली की हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डाव्या नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तनं. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव दोन्हीही नाकपुड्याने. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली. श्वसन मार्गातला बदल याची जाणीव. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ.
काही क्षण शांत, दोन्ही हात जोडून प्रार्थना. माझ्या मागोमाग आपण हे बोला. ओंकारं बिन्दुसंयुक्तम्, ओंकारं बिन्दुसंयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपून आपल्या साधनेची सुरुवात करण्यापूर्वी ओमचा आशीर्वाद घेऊया. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. हळूहळू कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हस्तमंथन, पामी, नेत्रस्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. माझा आवाज येतोय ना बरोबर? येस मॅम. येतोय ना? हा. थँक्यू. चला सुरू करूया. दोन्ही पाय समोर, विश्रांती. आज जे कोणी नवीन जॉईन झालेत त्यांनी कृपया, जर तुम्हाला कुठलीही व्याधी असेल किंवा कुठल्याही गोळ्या चालू असतील तर चॅटबॉक्स मध्ये मला पर्सनली टाका. मग त्याप्रमाणे मग तुम्हाला पुढे सांगता येईल कॉन्ट्राइंडिकेशन काही असतील तर. ठीक आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. थोडा वेळ विश्रांती. करणार आहोत आपण नौकाचालन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचं, हलकसं मागे व्हायचं आणि मग पुढे. 1, 2, आपल्या हाताच्या मुठी पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता विरुद्ध बाजूने 10 वेळेला. पुन्हा दोन्ही हात समोर घ्या, हाताच्या मुठी जमिनीला समांतर आहे. ठीक आहे. आता पुढे व्हायचं आणि मग मागे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि लास्ट 10. 10 वेळा झालं की थांबा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. नाकाने श्वास घ्यायचा आणि जसं फुंकर कशी मारतो त्याप्रमाणे सोडायचा. अशा प्रकारे. ठीक आहे. करणार आहोत आपण चक्की चालन आणि त्यासाठी दोन्हीही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. ज्यांना पाठीची दुखणी आहेत किंवा लंबर स्पॉन्डिलोसिस असेल तर मात्र आपण जे गोलाकार फिरतो ते जास्त पुढे न झुकता तिथल्या तिथेच फिरायला हरकत नाहीये. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. थोडंसं पुढे व्हायचंय आणि सुरू करूया उजवीकडून डावीकडे. 1, 5 वेळेला आपण करणार आहोत ही कृती. 2, पुन्हा इथे आपली हाताची पकड पावलांच्या बाहेर जाऊ देत. 3, 4, 5. पुन्हा समोर. डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3,
4, 5. 5 वेळेला दोन्ही बाजूनी झालं की मग थांबा आणि बटरफ्लाय मध्ये विश्रांती घ्या. दोन्ही पावलं जोडून घ्यायचेत. आपली हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा. डोळे अलगद मिटून घ्या. आणि या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. सावकाश डोळे उघडायचे आणि आता श्वास घेत घेत गुडघे मांड्या वर घ्यायच्या आणि श्वास सोडत सोडत जमिनीकडे प्रेस करायच्या. बरं, हे करताना आपल्याला पाठ अशी पुढे मागे करायची नाहीये. पाठकणा स्थिर ठेवा. फक्त श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली प्रेस करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता थोडासा स्पीड वाढवा. आपापल्या क्षमतेने जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर खाली. बरोबर. छान. आता इथे थोडा वेळ थांबायचंय. हा, सावकाश कृती थांबवा. हा. पायाची पकड, हाताची पकड तशीच घट्ट करायची. हा, करणार आहोत आपण नेक रोटेशन या स्थितीमध्ये. ज्यांना या स्थितीमध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. पाठकणा सरळ करा. आता ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी पूर्ण नेक रोटेशन न करता फक्त मान एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशीच फिरून घ्या. ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडेच करायची आहे. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा आणि 3 वेळेला उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. सुरू करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान सरळ करूया. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत आणि तिथल्या तिथेच थोडा वेळ विश्रांती. जाणीव श्वासाची, इनर अवेअरनेस. थोडंसं रोलिंग करूया आपण या स्थितीमध्ये. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. आपले जे हिप्स आहेत त्यांना हे थोडंसं मसाज. उजवीकडे, डावीकडे. आपला तोल सांभाळायचा आहे. हा, बॅलन्स जातो. उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. वन मोर राऊंड. उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय. तिथल्या तिथे साधी मांडी घाला. काही हरकत नाहीये. तिथल्या तिथे साधी मांडी. आता आपण कपड्यांना पीळ कसा देतो त्याप्रमाणे कृती करायची आहे. म्हणजे बघा, आपला उजवा जो हात आहे ना तो असा क्रॉस करा. उजवा हात क्रॉस करा अशा प्रकारे. हा, बरोबर. हा. आणि आता वरून डावा हात घ्या आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. जर तुम्हाला मनगटामध्ये त्रास होत असेल सर तर मात्र सावकाश करा. हा, ठीक आहे. आता ही आपण कपडे कशी पळतो त्याप्रमाणे आपली हाताची स्थिती झाली. आता एकदा आपल्याला हात बघा असे खालून वर घ्यायचे आणि वरून खाली घ्यायचे. अशा प्रकारे कृती करायची. हा, बरोबर. ठीक आहे, सुरू करूया. 1, 2. समजले? ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांना समजलं असेल मी असं गृहीत धरते आणि त्याप्रमाणे पुढे चालू करते. हा, 1, 2. हा, 3, 4, 5, 6, 7, 8,
9 आणि 10. ठीक आहे. आता दोन्ही हातांची बोटं सोडून द्या. आता डावा हात असा क्रॉस करायचा आहे. डावा हात जसा आपण मगाशी उजवा केलेला तसा. बरोबर. आणि वरून उजवा हात घ्या. आणि पुन्हा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ठीक आहे. आणि पुन्हा हीच कृती. एकदा आपण उजवा हात घेतला होता आणि आता आपण डावा हात घेतलाय. ठीक आहे. आता सुरू करूया. 1, 2, 3, 4. बरोबर. 5, 6, 7, 8. बरोबर. 9 सावकाश आणि 10. बरोबर. छान छान. सावकाश थांबायचं. दोन्ही हात खाली घ्या. याच्याने आपले जे एल्बोज आहेत किंवा इकडच्या ज्या आपल्या नसा असतात, एल्बोज आपलं मनगट ते कोपर, तर त्या मोकळ्या व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर ज्या आपल्या मनगटामधल्या जे काही जॉईंट्स आहेत ते सुद्धा मोकळे व्हायला मदत होते. करणार आहोत आपण आता शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट आणि सुरू करूया क्लॉकवाईज 3 वेळेला. हाताची कोपरं वरती घ्यायची आणि मागे जी आपली मनगट आहेत ती एकमेकांना जुळवण्याचा प्रयत्न करा. आणि पुन्हा खाली या. पुन्हा वर, मनगट मागे एकमेकांच्या जवळ आणि पुन्हा खाली. बरोबर. पुन्हा वर आणि खाली. छान. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. पुन्हा कोपरं जॉईंट, मागे जायचंय, पुन्हा आपली मनगट एकमेकांच्या जवळ येतील आणि पुढे यायचंय. 1, 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे मिटून विश्रांती. पुन्हा एकदा आंतरिक सजगता, श्वासाची जाणीव. आज आपण बघूया अर्ध पद्मासन आणि पद्मासन कसं केलं जातं. तर इथे दोन्ही पाय समोर घ्यायचे. सुरुवातीला अर्ध पद्मासन दाखवते. ज्यांना माहितीये त्यांनी घालायला हरकत नाहीये. तर दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि आपला उजवा जो पाय आहे किंवा कुठलाही, उजवा किंवा डावा पाय, कुठलाही जो तुम्हाला आत्ता सहज करणं जमेल तो पाय फोल्ड करायचा. आता इथे मी उजवा पाय घेतलाय, तुम्ही कोणताही पाय घ्या. तो पाय फोल्ड करायचा, विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवायचं. त्याचं जे पाऊल आहे ते विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवायचं. आधी आपण बघतोय अर्ध पद्मासन. ठीक आहे. आता जो पाय सरळ आहे तो पाय फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली घ्यायचं. तर हे झालं अर्ध पद्मासन. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा ऑपरेशन झालं असेल गुडघेदुखीचं किंवा लिगामेंट टेअर असेल आपल्या गुडघ्यांच्या इथे किंवा आपल्या अँकल जॉईंटच्या इथे, त्यांनी मात्र कृती करणं टाळा. ठीक आहे. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. पूर्ण पद्मासन बघा कसं करायचं. आता जो पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली घेतलाय ना, जे पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली आहे ते पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीच्या वर घ्यायचं. हे झालं पूर्ण पद्मासन. पूर्ण पद्मासनामध्ये असं अपेक्षित आहे की तुमचे गुडघे आणि मांड्या ह्या पूर्णपणे जमिनीवरतीच असतील. जर त्या अशा तरंगत असतील तर तुम्ही पद्मासन घालणं शक्यतो तरी टाळा. सुरुवातीला जे आपण पहिल्या दिवशी सुखासन बघितलं होतं तर त्याची प्रॅक्टिस करा. अर्ध पद्मासनाची प्रॅक्टिस करा. मग तुम्हाला हे पूर्ण पद्मासन जमेल. ठीक आहे. पद्मासनामध्ये तुमची दोन्हीही पावलं विरुद्ध बाजूने आपल्या मांड्यांवरती येतात. आता हाय पद्मासन हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. याच्यामध्ये तुम्ही प्राणायाम करू शकता, मेडिटेशन करू शकता. इथे आपला पाठीचा मणका हा सरळ राहतो. त्यामुळे आपली जी कॉन्सन्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती खूप चांगल्या प्रकारे होते. तर हा पाठकणा अजून सरळ राहण्यासाठी एक छोटीशी ट्रिक म्हणजे थोडंसं पुढे झुकायचं, सीटचा भाग मागे ढकलायचा आणि मग पुन्हा कमरेतनं सरळ व्हायचं. म्हणजे आपला पाठकणा व्यवस्थित सरळ होतो. ठीक आहे. इथे सगळ्यांनी घातलेलं दिसतंय मला. बरोबर. आता इथे दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं जोडून घ्यायची. बरोबर. हा. हाताचे जे तळवे आहेत ते सिलिंगकडे आणि दोन्ही हात आपले
गुडघ्यावर ठेवायचे. गुडघा आणि मांडी याच्यामध्ये जो असतो म्हणजे एकदम पण असं नाही आणि एकदम पण पुढे नाही, आपल्याला अगदी सेंटरमध्ये म्हणजे मध्यभागी ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. परफेक्ट. आता डोळे अलगद मिटून घ्या आणि आपण जी स्थिती घेतलीये म्हणजे पद्मासन किंवा अर्ध पद्मासन, त्या स्थितीमध्ये आपण किती सहजपणे बसलोय हे आपलं आपण तपासून बघा. कपाळावर कुठलीही आठी नाहीये, डोळे अलगद मिटलेत, चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य आणि स्वतःला मनापासून धन्यवाद. अंगठा आणि पहिलं बोट जे आहे त्यांची जी टोकं आहेत त्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणा. डोळे मिटूनच ही कृती करा. अंगठा आणि पहिलं बोट यांची जी टोकं आहेत त्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणा. आणि आता बघा, तुम्हाला तिथे जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे त्या प्रवाहाची काही स्पंदनं सटल व्हायब्रेशन जाणवतायत का ते बघा. ज्याला प्राणस्पंदनं म्हणतात योग साधनेच्या भाषेमध्ये. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये हलकासा दाब. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची स्पंदनं सटल व्हायब्रेशन्स त्याची जाणीव. मन शांत होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी, तणाव कमी होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. छान. सावकाश डोळे उघडायचेत. आता हे जे आपण पद्मासन घातलंय किंवा आपण जी हाताची स्थिती घेतलीये ही आपल्याला पुढे प्राणायामासाठी उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. आता पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. एकेका पायाने एक एक पाय सरळ करा. उजवा किंवा जो पाय वर आहे तो पहिल्यांदा सरळ करा, मग जो पाय खाली आहे तो सरळ करा आणि विश्रांती घ्या. कुठे अवघडलेपणासारखं वाटत असेल तर पावलं थोडीशी हलवून घ्या. काल आपण वज्रासन पाहिलं, त्याच्यानंतर वज्रासनातून पुढे जाणारी योग मुद्रा पाहिली. आज पुन्हा आपण वज्रासनातूनच पुढे जाणारं मार्जरासन बघणार आहोत. तर याचे कोणी करू नये ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत, म्हणजेच कुठल्याही प्रकारचं जर तुमचं ऑपरेशन झालं असेल, गॅप असेल मणक्यामध्ये, तर मात्र मार्जरासन भाग 2 जो आहे तो करणं टाळायचं आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते की हे कसं केलं जातं मार्जरासन भाग 1 आणि 2 आणि मग आपण सगळे एकत्र करूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करूया. मार्जरासन करण्यासाठी आपल्याला वज्रासन करायचे, एक एक पाय फोल्ड करून. वज्रासनामध्ये आल्यानंतर गुडघ्यांवर उभं राहायचंय. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा कुठलीही पायाची दुखणी असतील तर त्यांनी डायरेक्ट असं गुडघ्यांवर उभं राहिलं तरीही चालेल. ठीक आहे. आता बघूया पुढची कृती. दोन्हीही पायांमध्ये सुरुवातीला अंतर घ्यायचं. त्यानंतर पुन्हा आपल्या सीटचा भाग पायावर ठेवायचा आणि आपल्या ह्या दोन्हीही पायांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचं. तर ते कसं घ्यायचं बघा. आपल्या उजव्या हाताचा कोपर जो आहे तो उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचा अशा प्रकारे आणि मग उजवा हात खाली जमिनीवर ठेवायचा. उजव्या हाताची जी बोटं आहेत त्याप्रमाणे आपल्याला डावा पाय, डावा गुडघा हा ऍडजस्ट करायचा आहे अशा प्रकारे. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कृती दिसेल. ठीक आहे. हे आपण आता असं माप घेतलं की मग दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना अशा प्रकारे लावून घ्यायची. हाताची पाचही बोटं जुळलेली. मग खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. बघा तुम्हाला दिसेल आता की माझं संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आलंय. अशा प्रकारे जर आपण ते व्यवस्थित माप घेतलं ना की आपल्याला पुढची कृती करणं सोपं जातं. ठीक आहे. हे समोरून दिसलंय तुम्हाला. आता पुढची कृती दाखवते. तुमची जसजशी प्रॅक्टिस वाढेल ना तसं तुमचं आपोआप ते गुडघ्यातलं अंतर जे आहे ते बरोबर शोल्डर एवढं यायला सुरुवात होते. बघा पावलं आहेत ही जमिनीकडे फ्लॅट आहेत. पायाची नखं जमिनीच्या दिशेने आहेत. पावलं सिलिंगला समांतर आहेत. ठीक आहे.
आपली नजर दोन्हीही हातांच्या मध्ये ठेवायची. पाठकणा सिलिंगला समांतर आणि पोटाचा भाग जमिनीला समांतर आला. स्लॅन्टिंग पोझिशन होते इथे. मार्जरासन भाग एक बघा कसा करायचा. इथे हळूहळू आपली नजर, आपली मान वरती सिलिंगच्या दिशेला जाते. आता इकडे गळ्यापासून पोटापर्यंतचा जो भाग आहे तो जमिनीकडे सैल सोडायचा. मांजर ज्याप्रमाणे आळस देतं ना, वरती बघतं, तर त्याप्रमाणे ही कृती दिसते. इकडे संपूर्ण पाठीच्या मणक्याला अंतर्वक्र आकार म्हणजे तो आतल्या बाजूने त्याच्यावरती प्रेशर येतो लोअर बॅक पासून वरपर्यंत आणि गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू इथे ताणले जातात. इथे तोंड बंद ठेवायचं, डोळे बंद ठेवायचे आणि काही सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं. हे झालं मार्जरासन भाग 1. उलटचाल करताना हळूहळू पुन्हा आपला पाठकाणा, पोट जमिनीला समांतर येतं. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आता मार्जरासन भाग 2 बघा. जसं मगाशी सांगितलं, ज्यांना पाठीच्या मणक्याची दुखणी आहेत त्यांनी भाग 2 करणं टाळायचं. भाग 2 मध्ये तुम्हाला हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची, म्हणजे चिन लॉक पोझिशन होते. हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते. आता इथे आपला पाठकणा सिलिंगकडे ताणला जातो. हा झाला मार्जरासन भाग 2. उलटचाल करताना पुन्हा मान मध्यभागी आणि त्यानंतर आपण दोन्हीही कृती डायनॅमिक करणार आहोत. म्हणजे बघा, आपल्याला एकदा भाग 1 करायचा आहे आणि मग 2 अशा प्रकारे आपण डायनॅमिक करणार. भाग 1 आणि 2. ठीक आहे. हे सगळं झालं की मग दोन्ही गुडघे मांड्यात जोडून वज्रासनामध्ये स्थिर व्हायचं. आता ज्यांना मनगटामध्ये त्रास आहे तर तुम्ही जास्त वेळ इथे प्रेशर देऊन थांबू नका. ठीक आहे. तर आता आपण हळूहळू विधिवत वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी डायरेक्ट गुडघ्यावर उभं राहिलं तरीही चालेल. ठीक आहे. वज्रासन घातलंय प्रत्येकाने. आता थोडंसं गुडघ्यांवर उभे राहा. बरोबर. दोन्ही हात कमरेवर घ्या. सुरुवातीला आपण थोडंसं गुडघ्यांवरती चालूया. दोन्ही हात कमरेवर घ्या. ठीक आहे. मॅटच्या एका टोकाला घ्या. सावकाश. बरं, मॅटवरच उभं राहून गुडघ्यांवर चाला. खाली चटई चादर असेल तर गुडघ्यांना त्रास होऊ शकतो ना. ठीक आहे. तर सुरुवात करा गुडघ्यांवर चालायला. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालायचंय गुडघ्यांवर. ज्यांना गुडघ्यादुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र सावकाश करा किंवा थांबलात तरी चालेल. एक मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पुढे जायचंय आणि तसंच मागे रिव्हर्स यायचंय. तसंच रिव्हर्स यायचं. हा, पुढे जायचं आणि तसंच रिव्हर्स यायचं. 1 ते 2 वेळेला ही कृती करा सावकाशपणे. बरोबर, छान. आणि आता उजवीकडे डावीकडे चाला. समोर बघायचं आणि एकदा उजवीकडे डावीकडे चालायचंय एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. बरोबर, छान. मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही हात खाली करूया मार्जरासन. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर. सीटचा भाग पायावर येऊ देत. आपल्या उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि त्याप्रमाणे आपला डावा पाय, डावा गुडघा ऍडजस्ट करून घ्या, म्हणजे शोल्डर एवढं अंतर होईल. दोन्हीही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्या. हाताची पाचही बोटं जुळलेली असतील. आपली पावलं जमिनीकडे फ्लॅट असतील. आणि आता सावकाश. बरोबर. खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. आणि आता थोडंसं खाली वाकून बघा. तुमचं शरीर एका रेषेमध्ये आलं असेल, म्हणजे तुमचे हात, तुमचे पाय एका रेषेत असतील. बरोबर, छान. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. पोटाची स्नायू जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या. चेहरा शांत आहे. करूया मार्जरासन भाग 1. आपल्याला हळूहळू आपली मान सिलिंगकडे घ्यायला सुरुवात करायची. मान आणि नजर सिलिंगकडे असेल.
तोंड बंद, दातावर दात लावा. आपलं पोट जे आहे ते पूर्णपणे जमिनीकडे सैल सोडून द्या. सावकाश डोळे मिटून घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे मिटून घ्या. आणि आता बघा, बंद डोळ्यांनी आपल्या या स्थितीचं निरीक्षण करा. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू तुमचे ताणले गेलेत. त्याचबरोबर पाठकणा, लोअर बॅक पासून वरपर्यंत तिथे एक हलकासा प्रेशर आहे. बरोबर. नॉर्मल श्वास चालू असेल, श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश मान मध्यभागी आणा. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. बरोबर, छान. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आता करूया मार्जरासन भाग 2. हळू. आता ज्यांना पुन्हा पाठीची दुखणी आहे त्यांनी हे करणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. हनुवटी गळ्याला लॉक करायची आहे. तोंड बंद असेल, श्वास चालू ठेवायचा. टॉन्सिलचा त्रास असेल तर कदाचित खोकला वगैरे येऊ शकतो. मग त्यामुळे जास्त तुम्ही आपली हनुवटी गळ्याकडे लॉक करण्याचं किंवा तिथे प्रेशर आणण्याचं शक्यतो टाळा. ज्यांना टॉन्सिलचा त्रास आहे त्यांनी हे थोडंसं लक्षात घ्या. आता बघा, पाठीचा मणका हा सिलिंगकडे ताणला गेलाय. ज्या भागावरती मगाशी प्रेशर होता तिथे आता ताण आलाय. आणि गळ्यापासूनचे सगळे स्नायू म्हणजे पोटापर्यंतचे स्नायू तिथे आता प्रेशर आहे. तिथे मगाशी ताण होता. बरोबर. हे सगळं आपलं आपण अनुभूती घ्यायची आहे या सगळ्याची. आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतो, सोडतोय. उलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी घ्या. नजर पुन्हा दोन्ही हातांच्या मध्ये. आणि 3 वेळेला थोडस डायनॅमिक हालचाल करूया मार्जरासनची. ठीक आहे. श्वास घेत मान वर घ्या आणि श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे आणा. श्वास घेत मान वर, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत मान वर, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. सावकाश मान सरळ करा. गुडघे मांड्यात जोडून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. डोळे मिटून घ्या. मनगटामध्ये जर जास्त प्रेशर वाटत असेल तर थोडेसे हात झटकून घ्या. डोळे मिटून मार्जरासनचा जो काही परिणाम आपल्या शरीराच्या इथे झालेला आहे त्याचा मनातल्या मनात मागोवा. ज्यांना वज्रासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालून स्थिर बसायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये काही सेकंद थांबा. एक एक पाय सरळ करूया. उजवा आणि मग डावा. विश्रांती. सावकाश दंड स्थितीमध्ये येऊया. हाताचा आधार न घेता तुम्हाला उठता येतंय का बघा. बैठक स्थितीतून दंड स्थितीमध्ये येताना हातांचा आधार न घेता उठण्याचा प्रयत्न. करूया ताडासन, जे आपण काल पाहिलं होतं, जे आपल्याला रोजच करायचंय, ज्याच्याने आपल्या संपूर्ण शरीराला ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होतं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. आणि आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा.
दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. पावलापासून वरती असलेल्या हातापर्यंत सगळे स्नायू आपले ताणले गेलेत, त्या सगळ्याची जाणीव. आणि आता टाचा वर उचला, जास्तीत जास्त स्ट्रेच. परफेक्ट. ताण द्यायचाय, ताण ताण. सावकाश टाचा खाली घ्या. पुन्हा एकदा आपण हीच कृती करूया. टाचा खाली घ्या सावकाश. पुन्हा आपली आपली स्थिती तपासून घ्यायची आणि पुन्हा एकदा टाचा वर उचलायच्या. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचं, ताण द्यायचा, ताण द्यायचा. ठीक आहे. सावकाश टाचा खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. करणार आहोत आपण हँड्स इन अँड हँड्स आउट. म्हणजेच तुमची लंग्स कॅपॅसिटी वाढवण्यासाठी ही कृती आहे. तर हे कसं करायचं बघा, सोपं आहे तसं. थोडंसं पावलामध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही हात समोर घ्यायचे, श्वास घेत घेत हात लांब करायचे. श्वास घेत घेत जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढे हात लांब, आणि श्वास सोडताना आपल्याला हात जवळ आणायचे आणि स्वतःला मिठी मारायची. स्वतःला मिठी मारायची. ठीक आहे. एकदा तुमचा उजवा हात वर येईल, एकदा तुमचा डावा हात वर येईल. ठीक आहे. अशा प्रकारे ही कृती करायची आहे. आता दोन्ही हात सुरुवातीला समोर घ्या. श्वास घेत घेत हात लांब करा. सिंक्रोनायझेशन व्हायला पाहिजे तुमच्या श्वासात आणि तुमच्या हालचालीत. आणि श्वास सोडत सोडत स्वतःला मिठी मारा. बरोबर. पुन्हा श्वास घेत घेत लांब. असं इमॅजिन करा, ह्या सृष्टीतली, निसर्गातली सगळी सकारात्मकता आपण आपल्यामध्ये भरून घेत आहोत, भरून घेत आहोत. आणि श्वास सोडत आपण स्वतःला मिठी मारतोय. बरोबर. आपली सगळी नकारात्मकता बाहेर जाते आणि आपण स्वतःलाच मिठी मारतोय. पुन्हा श्वास घेत घेत हात लांब, अगदी सावकाश, आणि श्वास सोडत स्वतःला मिठी मारा. बरोबर. अजून एकदा श्वास घेत लांब, आपण प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होतोय. आणि श्वास सोडत आपण तणावमुक्त, व्याधीमुक्त होतोय, स्वतःवर खूप जास्त प्रेम करतोय. बरोबर. छान. सावकाश हात खाली घ्या आणि विश्रांती. बघा इथे श्वासाची गती सुद्धा वाढत नाही आणि एक आपली सजगता आहे ती वाढायला सुरुवात होते. करणार आहोत आपण सुलभ हस्तपादासन. सुलभ म्हणजेच एक एक पाय पुढे घेऊन करणार आहोत. तर ज्यांना वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास असेल, त्यांनी मात्र ही पुढे झुकण्याची जी कृती आहे ती करणं टाळायचं आहे. आणि ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ज्य आहेच. तर सूर्यनमस्कारामधलं जी दुसरी स्टेप आहे त्या स्टेपची ही बेसिक तयारी किंवा बेसिक स्टेप्स म्हणू शकतो. तर ही कशी करायची बघा. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आपला जो उजवा पाय आहे तो 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचा. उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ आहेत. ठीक आहे. हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे, एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि मग आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे व्हायचं. म्हणजे आधी डोकं पुढे नाही घ्यायचं. ठीक आहे. कमरेतनं पुढे व्हायचं. बघा अशा प्रकारे. दोन्ही हात आपल्या पावलाजवळ येतायत का बघायचे. जर हात पावलाजवळ किंवा खाली जमिनीवर पोचत नसतील तर हात जमिनीकडे सैल सोडायचे आणि आपली हनुवटी गळ्याला लॉक करून द्यायची. म्हणजेच आपलं कपाळ आपोआप आपल्या गुडघ्याच्या दिशेने जातं. हे झालं सुलभ हस्तपादासन. इथे रक्ताचा प्रवाह हा आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. उलट चाल करताना तिथल्या तिथेच बघा अशा प्रकारे सरळ व्हायचं. तिथल्या तिथे सरळ. काही क्षण थांबून उजवा पाय पुन्हा मध्यभागी आणायचा. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन्हीही बाजूंनी ही कृती करायची आहे. करूया सुरुवात.
दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता फक्त उजवा पाय 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घ्या, नजर समोर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक हलकसं बॅकवर्ड बेंड, म्हणजे हलकसं मागे जायचं आणि मग हळूहळू आपल्या क्षमतेप्रमाणे पुढे झुकायला सुरुवात करायची. आपले हात पावलापर्यंत जात आहेत का बघा. जर पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीकडे सैल सोडा. हा, ठीक आहे, जमिनीकडे सैल सोडा. आणि मग आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. यथाशक्ती प्रयत्न असेल डोळे उघडेच ठेवा शक्यतो. आणि इथे काही क्षण थांबा. तुमचे खांदे रिलॅक्स ठेवा. दोन्हीही पायांचे बघा हॅमस्ट्रिंग्स मसल्स आहेत ते ताणले गेले. त्यातल्या त्यात उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग मसल तिथे जास्त तुम्हाला ताण जाणवेल. उजव्या ओटीपोट जे आहे तिथे तुम्हाला प्रेशर जाणवेल. रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या दिशेने होतो. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. आपापल्या क्षमतेने इथे थांबायचं. बरोबर आहे. सावकाश उलटचाल करा. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सावकाश सरळ. उजवा पाय मध्यभागी घ्या. थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. हलकासा बॅकवर्ड बेंड. आणि हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आपले हात पावलाच्या दिशेने सैल सोडा किंवा जमिनीकडे सैल सोडा. हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. म्हणजे आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जातं. आणि आता बघा डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल तिथे जास्त ताण आहे. डाव्या ओटीपोटावर प्रेशर आहे. रक्ताचा प्रवाह पुन्हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. क्षमतेप्रमाणे थांबायचं. ठीक आहे, उलट चाल करूया. हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. डावा पाय मध्यभागी घ्या आणि विश्रांती. मन मध्ये सैल सोडून रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, डोळे अलगद मिटलेले. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आतापर्यंत आपण जे जे काही केलं त्याचा मनातल्या मनात मागोवा. करणार आहोत आपण आज अर्ध पवन मुक्तासन. सोपं आहे, तसं आपण एकत्रित करू शकतो. अगदीच नाही समजलं तर तुम्ही माझ्याकडे बघू शकता. आता इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ. डावा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवा. डावा पाय उभा फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ आहे. ठीक आहे. आता आपला उजवा जो पाय आहे तो हळूहळू आपण 90 अंशापर्यंत वर आणणार आहोत. जसं आपण काल केलं होतं ना तशीच कृती, फक्त इथं आपण थोडंसं पुढे जाणार आहोत. आपला उजवा पाय हळूहळू 90 डिग्री वर आणायला आपण सुरुवात करूया. 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. बरोबर. काल आपण इथपर्यंत कृती केली होती. ठीक आहे. आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा, दुमडून घ्या. हा, बरोबर बरोबर केले. हा, आता ह्या उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा समोरच्या बाजूने. शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. ज्यांना हाताचं कोपर पकडता येत नसेल
त्यांनी दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि त्याप्रमाणे समोरनं पायाला विळखा द्या. आपल्या हातांचा विळखा हा एकतर अशा प्रकारे देऊ शकता किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडा. ठीक आहे. समजलं नसेल तर एकदा माझ्याकडे बघून घ्या. बरोबर. आता इथे बघा, पुन्हा एकदा तुमच्या उजव्या बाजूच्या ओटीपोटावरती पूर्णपणे प्रेशर आलं. ठीक आहे. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे, पुन्हा मानेच्या मणक्याची दुखणी आहे, त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. आज आपण अगदी सोपं पवन मुक्तासन करतोय. बरोबर, छान. आणि इथे नॉर्मल श्वास चालू ठेवायचा हा. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश डोकं खाली घ्या. समोर हाताचा विळखा सोडा. आपला उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या. सावकाश कृती करा, कुठेही गडबड नाही करायची. हा बरोबर. आता हळूहळू उजवा पाय नियंत्रित जमिनीवर येईल. हा 80 डिग्री खाली येईल, मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. छान. कंट्रोल मुवमेंट करायला थोडंसं शिकायचं आपण. आता डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. ज्यांची श्वासाची गती वाढल्यासारखी वाटेल त्यांनी नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. जे पहिल्यांदाच योगासनं करतायत त्यांना थोडंसं श्वासाची गती, हृदयाची गती वाढल्यासारखी वाटू शकते. आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पूर्वस्थिती घेतलीये आणि आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीजवळ ठेवा किंवा गुडघ्याजवळ ठेवा. नकळत आपण खांदेवर उचलतो, कंबरवर उचलतो, तर ते पूर्णपणे शिथिल ठेवा, म्हणजे रिलॅक्स करा. आता डावा पाय 90 अंशापर्यंत वर घ्यायला सुरुवात करूया. डावा पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. बरोबर. डावा पाय फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा समोरच्या बाजूने, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या किंवा एका हाताचं कोपर दुसऱ्या हाताने पकडा. बरोबर, छान, परफेक्ट. पुन्हा इथे डोळे मिटून घ्या आणि काही क्षण या स्थितीचा अनुभव घ्या. आता डाव्या बाजूचा ओटीपोटाचा जो भाग आहे तिथे प्रेशर आहे. अर्ध पवन मुक्तासन, ज्यांना गॅसेसचा त्रास आहे, अन्नपचन नीट होत नाहीये किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे अर्ध पवन मुक्तासन किंवा पवन मुक्तासन लाभदायक ठरतं, उपचारात्मक आहे. आता ज्यांना पुन्हा पाठीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. डावं पाऊल जमिनीकडे आपण सैल सोडलंय. पुन्हा इथे श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोकं सावकाश जमिनीवर, समोरनं हाताचा विळखा सोडून द्या. हात खाली, डावा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर आणि नियंत्रित जमिनीवर घेऊया. 80 डिग्री खाली येईल, मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती. डोळे मिटून घ्या. संपूर्ण ह्या आसनाचा जो काही परिणाम आहे त्याचा मनातल्या मनात मागोवा. नॉर्मल श्वास चालू.
सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. आपण आता करणार आहोत अर्ध शलभासन, जे सायटिका आणि ज्यांना पाठीची कमरेची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे उपचारात्मक आहे, लाभदायक आहे, सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. तर आता स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आणि आपलं कपाळ जमिनीला टेकवा. आपल्या हातापायांचे जे तळवे आहेत ते सिलिंगच्या दिशेला असतील. आता आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. जिथे कपाळ जमिनीवर होतं ना तिथे आता आपली हनुवटी जमिनीला ठेवा. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र अगदी सावकाश करा किंवा खाली एखाद्या उशी किंवा कुठला आधार घ्या, म्हणजे तुमच्या मानेला त्रास होणार नाही. ठीक आहे. बाकीच्यांनी आपली हनुवटी व्यवस्थित जमिनीवर ठेवायची आहे, म्हणजे आपला श्वसन मार्ग इथे मोकळा राहतो. आता आपले दोन्हीही हातांचे तळवे आहेत ना ते आपल्या मांडीच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घ्या. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली घ्या. बरोबर. आता बघा, पायाची स्थिती तपासून बघा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जुळली. ठीक आहे. आता आपले जे खांदे आहेत ते हलकेसे वरच्या बाजूला खेचा. हलकेसे ताणायचे, म्हणजे जमिनीकडे सैल असतील ना खांदे ते थोडेसे त्याच्यामध्ये ताण आणा आणि हलकेसे वरच्या बाजूला खेचून घ्या. ठीक आहे. आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. फक्त उजवा पाय गुडघ्यात सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. आपल्याला हनुवटी वर नाही उचलायची, ती पूर्णपणे जमिनीवरच असेल. फक्त मागून उजवा पाय आपण वर उचललाय. हवं असेल तर एकदा बघा. ठीक आहे. हनुवटी जमिनीलाच ठेवा हा, ती कुठेही वर नाही उचलायची. फक्त मागून कमरेपासूनचा जो खाली उजवा पाय आहे तो फक्त वर उचललाय. बरोबर, छान. यथाशक्ती थांबा इथे. सावकाश उजवा पाय खाली घ्या. पुन्हा गुडघे मांड्या जोडून घ्या. खांदे थोडेसे सैल करा. आपण थोडीशी विश्रांती घेतोय आणि पुन्हा एकदा थोडेसे खांदे वरच्या बाजूला खेचायचे. आणि आता डावा पाय जो आहे तो गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी पूर्णपणे जमिनीवरतीच असणार आहे, फक्त मागून डावा पाय वर उचलला गेलाय. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. सावकाश डावा पाय खाली घ्या. पुन्हा एकदा आपण हीच कृती करणार आहोत. थोडा वेळ विश्रांती घ्या. खांदे थोडेसे रिलॅक्स करा. पुन्हा गुडघे मांड्या पावलं जोडलीत. अजून एकदा हीच कृती करूया. थोडेसे खांदे पुन्हा ताणायचे वरच्या बाजूने आणि उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. बघा, उजव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतो, म्हणजे तो असला काय नसला काय आपल्याला काही फरक नाही पडत. आपण फक्त उजवा पाय वर उचललो. छान. सावकाश उजवा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा गुडघे मांड्या जुळल्यात आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचलूया, गुडघ्यातनं सरळ ठेवून. उजवा पाय खाली जमिनीवरच असेल, रिलॅक्स. नॉर्मल श्वास चालू आहे. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करायचा. कुठेही थरथर जाणवायला लागली तर आसन सोडायला हरकत नाही. सावकाश डावा पाय खाली घ्या. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. पाठीवर पडून विश्रांती. जो काही प्रेशर आला होता तो रिलीज होऊ दे. डोळे मिटून घ्या. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करा.
जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. मान मागे सैल सोडूया. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही पाय जोडलेले. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. तुम्हाला जे मगाशी आपण पाहिलंच आहे, अर्धपद्मासन करायचं असेल तर जो पाय सरळ आहे त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली घ्या. ज्याला पूर्ण पद्मासन शक्य आहे त्यांनी पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवा. पाठ कणा सरळ करण्यासाठी थोडस पुढे झुका, सीटचा भाग मागे ढकला आणि पाठीचा कणा सरळ करा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव आपल्या श्वासाची. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आज आपण समान श्वसन बघणार आहोत. हळूहळू आपण प्राणायामाकडे पुढे एक एक पायरीने पुढे जाणार आहोत. आज आपण समान श्वसन करणार, उद्या आपण दीर्घ श्वसन करणार आणि त्यानंतर संपूर्ण विभागीय श्वसन जे असतं म्हणजे उदर, उर आणि स्कंध असं आपण एक एक टप्पा पुढे जाणार आहोत. तर आज आपल्याला समान श्वसन करायचंय. प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येकाने आपला जो श्वासाचा जो पॅटर्न आहे तो पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे श्वास घेताना तुमचं पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला गेलं पाहिजे. बऱ्याचशा जणांना हे माहितीच नसतं की आपण कशा प्रकारे श्वास घेतोय. श्वास घेताना पोट बाहेर आणि श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला. तुम्ही दैनंदिन जी काही कामं करता ती कामं करताना जर तर तुमचे बरेचसे आजार किंवा बराचसा जो ताण आहे, बरेचसे जे आपले मानसिक आजार आहेत ते आपल्यापासून लांब राहतात. जेव्हा आपल्याला श्वासाची जाणीव व्हायला सुरुवात होते तेव्हा मन शांत होतं, तणावरहित होतं आणि जे काही आपली ह्या काही अडचणी आहेत त्या अडचणीतून पुढे जाण्याची शक्ती आपल्याला ह्या एका श्वासाच्या जाणीवेमुळे मिळते. म्हणून आजपासून थोडंसं लक्षात ठेवायचं, आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करायची. तर दोन्ही हातांची आपण ज्ञानमुद्रा घेतलीये. आज आपण बघतोय समान श्वसन. समान श्वसन मध्ये श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी कृती आहे ती इक्वल असणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला समजण्यासाठी मी अंक काउंट करीन, त्याप्रमाणे तुम्ही श्वास घेणार आणि सोडणार. जसं की 1 ते 4 अंक काउंट होतील, मग तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि 4 ते 1 अंक काउंट होतील तेव्हा तुम्हाला घेतलेला श्वास सावकाशपणे सोडायचा आहे. ठीक आहे. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना पोट हळूहळू बाहेर येईल. 1, 2, 3, 4. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून देऊया. आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4, 3, 2, 1. सेकंड राऊंड. यथाशक्ती सावकाश श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. घेतलेला श्वास संथ गतीने सोडूया. पोट आतल्या दिशेला जाईल. 4, 3, 2, 1. आता पुढची आवर्तनं विदाउट काउंटिंगची असतील. आपण आपापल्या क्षमतेने श्वास घेणार आहोत आणि सोडणार आहोत. हे करताना जाणीव आपल्या उदर भागाकडे असेल. सुरू करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे.
घेतलेला श्वास सोडूया, पोट आतल्या दिशेला जातंय. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया, पोट बाहेर येतंय. घेतलेला श्वास सोडूया, पोट आतल्या दिशेला जातंय. आता तुमची जाणीव तुमच्या गळ्याच्या इथे म्हणजे तुमच्या थ्रोट रिजनकडे घेऊन जा. आपल्या कंठाच्या ठिकाणी आपली जाणीव घेऊन जा. आता एक सहज श्वास भरून घेताना जी हवा आहे ती आपल्या कंठापर्यंत जाते असं इमॅजिन करा. संथ गतीने श्वास सोडा. उबदार हवेचा स्पर्श आपल्या नाकपुड्यांना होतोय. जाणीव आपल्या कंठाच्या इथे आहे. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. थंड हवेचा स्पर्श आपल्या नाकाच्या इथे होतोय आणि तिथून थंड हवा आपल्या कंठापर्यंत जातीये. सावकाश घेतलेला श्वास सोडूया. उबदार हवेचा स्पर्श पुन्हा एकदा जाणीव कंठाच्या ठिकाणी श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. आता आपली जाणीव आपल्या नाकाच्या ठिकाणी म्हणजेच आपला जो नाकाचा शेंडा आहे तिथे. टिप ऑफ युअर नोज. ठीक आहे. डोळे मिटलेले आहेतच. एक सहज श्वास भरून घेऊया. थंड हवेचा स्पर्श आपल्या नाकाच्या ठिकाणी आपल्या नाकाच्या शेंड्याला. सावकाश श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना होतीये. हे करताना चेहऱ्यावर एक हलकासा स्मित हास्य आहे. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालीये. विचार आपोआप कमी झालेले आहेत. मन शांत झालेलं आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं संपूर्ण आयुष्य सुख समाधानात आनंदी औषधविरहित आणि व्याधीविरहित जगायचं आहे आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल. श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओम. ओम. श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओम. शेवटचं आवर्तन. श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओम. दोन्ही हात जोडून शांतीपाठ माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम. ओम पूर्णमद पूर्णमिदम. पूर्णात्
पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शांती शांतीः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्या. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकून संपूर्ण शरणागत भाव, समर्पण भाव, आपल्या मनातली सगळी नकारात्मकता, आपले सगळे ताण, अहम भाव आपण सगळं सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हस्तमैथुन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या दिवसासाठी. हरिओम. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता.